अतिक्रमण काढताना वादविवाद आणि गोंधळ उडून काही वेळ वातावरण तणावाचं बनलं। शाब्दिक खटके आणि आरोपाच्या तसंच प्रत्यारोपाच्या फायरी देखील झडल्या। शहरातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं मोठी कारवाई करत बेकायदा सुरू असलेलं पक्कं बांधकाम जमीनदोस्त केलं। द्वारकानाथ कोटणी स्मारक परिसरातील ही जागा पुनर्वसित रहिवाशांचा अधिकार असलेली असून येथील रहिवाशांना यापूर्वी न्यू गांधी कॉलनी इथं स्थलांतरित करण्यात आलं होतं। मात्र या जागेवर एका व्यक्तीनं कोणतीही अधिकृत परवानगी न घेता पक्कं बांधकाम उभारलेलं होतं। एवढंच नव्हे तर बांधकामावर स्लॅबही टाकण्यात आलेला होता। याबाबत भूमी व मालमत्ता विभागाकडून अतिक्रमण विरोधी पथकाकडे तक्रार प्राप्त होताच पथकानं तात्काळ कारवाई सुरू केली। पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले। अतिक्रमणाची पाहणी केल्यानंतर जेसीबीच्या सहाय्यानं संबंधित बांधकाम पाडण्यात आलं। या कारवाई दरम्यान अतिक्रमण करणारी व्यक्ती आणि अधिकाऱ्यांमध्ये काही काळ वादाचा प्रसंगही निर्माण झाला। दरम्यान परिसरातील रहिवाशांनी सदर बांधकाम बेकायदा असल्याचं सांगत पालिकेच्या कारवाईला समर्थन दर्शवलं। ही जागा पुनर्वसित रहिवाशांसाठी असून बेकायदा बांधकाम हटवणं आवश्यक होतं अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून देण्यात आली। महानगरपालिकेनं स्पष्ट केलं की शहरातील अतिक्रमणाविरोधात अशीच कारवाई पुढेही सुरू राहील। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।